हे गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन.com या चॅनलवर। तर या चॅनलवर मी हा केकचा व्हिडिओ शेअर करत आहे, जो ऑलरेडी मी प्राजक्ता या चॅनलवर शेअर केलेला आहे। बऱ्याच जणांना माहिती नाहीये की मी माझं नवीन चॅनल स्टार्ट केलेला आहे, सो तिथे नक्की जा। ही व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे याची डिटेल रेसिपी तिथे सुद्धा दिलेली आहे आणि सगळ्या रेसिपी छान छान नवीन रेसिपी मी त्या चॅनलवर सुद्धा शेअर करणार आहे। त्यामुळे मी प्राजक्ता या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मिळून जाईल। तर आजचा हा जो केक आहे तो आहे मावा केक आणि त्यामुळे आपण त्याला खूप रिच बनवणार आहोत, कारण याची टेस्ट तेवढीच ऑसम आहे। तुम्ही एकदा फक्त ट्राय करा, हा सेम आहे तसा केक तुम्हाला बघा, नक्की तुम्ही हा केक पुन्हा पुन्हा बनवून खाल। तर सगळ्यात आधी इथे 220 ग्रॅम मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, त्यामध्ये 100 ग्रॅम मावा आणि 50 ग्रॅम एवढं बटर घेतलेलं आहे। सॉल्टेड अनसॉल्टेड कुठलंही बटर तुम्ही घेऊ शकता। इथे जो मावा किंवा खवा जो आहे तो मी घरगुतीच तयार केलेला आहे मिल्क पावडरचा। आता आपल्याला याला छान फ्लफी होईपर्यंत बीट करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे बीटर नसेल तर विस्कचा वापर करून तुम्ही याला छान असं बीट करू शकता। आता त्यावर आपल्याला ठेवायची आहे चाळणी। त्यानंतर मी यामध्ये भगरचं पीठ 65 ग्रॅम, त्यानंतर सिंगाड्याचं जे पीठ मिळतं ते 65 ग्रॅम, त्यानंतर आरारोटचं पीठ जे असतं ते मी साधारणतः 1.5 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी झॅन्थम गम ॲड केलेला आहे। बेकिंग पावडर आपल्याला 1 टीस्पून घ्यायची आहे, बेकिंग सोडा अर्धा टीस्पून घ्यायचा आहे आणि असे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत। आता बेकिंग पावडर सोडा सुद्धा उपवासाला चालतो आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि त्यातलं थोडं दूध मी साईडला ठेवलेलं आहे। आता इथे झॅन्थम गम मी जो ॲड केलेला आहे तो अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर ॲड केला नाही तरी चालतो, परंतु हे जे पिठं असतात ना यांना फारशी बाइंडिंग नसते आणि झॅन्थम गम म्हणजे थोडक्यात असतो डिंकाचा प्रकार आहे तो एक, आणि तो थोडा बाइंडिंग देण्याला मदत करतो म्हणून आपण ॲड केलेला आहे। तुम्ही नाही केला तरी चालेल। तर थोड्याशा दुधामध्ये इथे मी अर्धा टीस्पून इनो जो आपण असतो नॉर्मल आपला फ्लेवरवाला, कुठलाही फ्लेवरवाला नाही घ्यायचा, फ्लेवरलेस घ्यायचा आहे। इथे इनो दुधात ॲड करायचा आहे आणि हे थोडंसं दूध मी यामध्ये ॲड करून सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याचे जे रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत, तिथून तुम्ही ही जी रेसिपी आहे ती फॉलो करू शकता। कुठलाही टीन घेऊ शकता, साधारणतः 7 इंचाचा टीन या रेसिपीसाठी परफेक्ट आहे, परंतु आता माझ्याकडे थोडा मोठा बन टीन आहे तर तो मी इथे वापरणार आहे। तुम्ही 7 इंचाचा सुद्धा टीन वापरू शकता। आता हे बॅटर थोडंसं घट्टच राहतं आणि प्लीज विचारू नका की कंडेन्स मिल्क ऐवजी काय वापरू, तुम्ही स्वतःसाठी एकदा हा केक तयार करून बघा। या उपवासाच्या सीझनमध्ये खूप छान आणि डिलिशियस लागतो। अशी टेस्ट उपवासाच्या केकमध्ये येणं खरंच पॉसिबल नाहीये, परंतु तरीही हा जो केक आहे तो अतिशय डिलिशियस बनतो। फार राईज होत नाही, परंतु हा जो केक आहे तो खाताना एकदम सॉफ्ट लागणार आहे। तर आता इथे माझा हा जो केक आहे तो रेडी झालेला आहे आणि थोडंसं घट्ट बॅटर असल्यामुळे तुम्हाला जो टीन आहे तो पूर्णपणे असा बॅटर प्लेन करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला याला ठेवायचं आहे बेकिंगला। साधारणतः 180 डिग्रीला याला तुम्हाला ठेवायचं आहे। 30 ते 35 मिनिटं याला आरामात लागणार। जर तुम्ही 7 इंचामध्ये करत असाल तर 40 मिनिटं आरामात लागतील याला। तर आता मी याला बेकिंगला ठेवलेला आहे, थोड्या वेळात भेटते तुम्हाला। तर अशा प्रकारे हा केक थंड झाल्यानंतर आपल्याला टीन मधून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि याला मी डेकोरेट करून घेत आहे। तुम्ही आयसिंग शुगर मध्ये थोडंसं दूध किंवा पाणी घालून सुद्धा त्याचं डेकोरेशन करू शकता, परंतु त्याने जरा स्वीट होते, त्यामुळे मी अशा पद्धतीने याला मावा आणि आल्मंड्सने डेकोरेट करत आहे। तर नक्की माझ्या नवीन चॅनलला व्हिजिट करा, मी प्राजक्ता हे चॅनलचं नाव आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल, तिथे तुम्हाला नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओज बघायला मिळतील। सो ट्राय करा हा केक आणि कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये असं नाही कळणार तुम्हाला, तुम्हाला खावाच